नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आज आपला वीकेंड, आपला सॅटर्डे अगदी स्पेशल करायला आपल्या सोबत स्पेशल गेस्ट आहेत सई तामणकर आणि प्रिया बापट. दोघी सोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि छान तुम्ही आमचा वीकेंड आज एकदम शानदार वजनदार करणार आहात यात शंकाच नाही. आपल्याला 1 तास गप्पा मारायच्या आहेत, खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि तुमच्या फॅन्सना, तुमच्या चाहत्यांनाही तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हीही प्रश्न विचारू शकता सई आणि प्रियाला. तेव्हा आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. या नंबरवर फोन करा, खूप फोन करा. आम्ही वाट बघतोय आणि खूप सारे छान छान प्रश्न विचारा. तर सई, प्रिया, खूप छान वाटतंय. आता अगदी घोडं मैदान जवळ आलेलं आहे. वजनदार 11 नोव्हेंबरला भेटीला येतोय. आता काय गुजबम्स पोटात? अशी भीती नाहीये. म्हणजे मला असं आता लोक किती कलेक्शन होईल आणि आता काय होईल शुक्रवारी वगैरे, असं मला प्रेशर नाही आहे. पण मला हे प्रेशर नक्कीच येतं की आपण इतक्या मेहनतीने जर काही केलंय तर लोक त्याला काय रिस्पॉन्ड करतील. म्हणजे मला आकड्यांचं आणि कलेक्शनचं प्रेशर कधीच नाही आहे. मला असं वाटतं की ती कलेक्टिव्ह जबाबदारी असते अख्ख्या टीमची. ती काही एका माणसाची जबाबदारी नसते. आणि ते शेवटी प्रत्येक सिनेमा आपापलं एक नशिब घेऊन येतो की त्याचं काय होणार. ती मेहनत आहे तुम्ही दोघींनी घेतलेली आणि आता ती मेहनत लोकांपर्यंत चीज होणार आहे. ते चीज सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे ते चीज कसं आहे ते बघूया आपण. सई, कसं वाटतंय? मी ना टेन्शन आला की तो थॉट तिथेच मुळापासून काढायचा प्रयत्न करते. मला पुढच्या गोष्टी नको असतात. त्यामुळे आता जेव्हा असं होतं की टेन्शन आलं तेव्हा मी असं म्हणते स्वतःला की बरं, ओके, एवढंच, कीप इट कूल. हो, तो सध्या ती अवस्था आहे. येस. आणि चाहत्यांची अवस्था मात्र वेगळी आहे, कारण आता ते फोनवर बोलायला आतुर आहेत. पहिला फोन आलेला आहे, पुण्याहून फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सई तामणकर आणि प्रिया बापट मॅडम. नमस्कार. मी आपला नियमित चाहता आहे आणि आपल्या दोघींनाही मी प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद घेतलेला आहे. आपण दोघींनी मराठी रसिकाच्या मनोराज्यावर वजनदार असा अभिनय आणि चांगला सकारात्मक अभिनय देऊन सर्वांची छान करमणूक आपण नेहमीच करता. माझे 2 प्रश्न आपल्या दोघांनाही आहेत. पहिला प्रश्न मला असं विचारायचं आहे की आपल्या अभिनयातून नवीन आणि सर्जनशील काहीतरी देण्याचा प्रयत्न आपण दोघी कशा करतात. आणि दुसरा प्रश्न असा मला विचारायचा आहे की आपल्या दोघांना कामाचं समाधान लाभलंय असा एखादा क्षण शेअर करता येईल का? धन्यवाद. कामाचं समाधान लाभलंय असा एखादा क्षण. मस्त प्रश्न विचारला. कोण उत्तर देणार आहे पहिलं? छान आहेत. मी कामाचा केल्या होत्या पण आता त्या कायमच्या उघडल्यात आणि प्रॉबेबली त्या धुरासारख्या हवेला मिळाल्यात. सो हा खूप रेअर एक्सपिरियन्स असतो. जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा एवढ्या खोल एक्सपिरियन्सेस तुम्हाला मोजके येतात. आणि फॅमिली कट्टाचा एक्सपिरियन्स, समाधानाचा एक्सपिरियन्स, असं मी नक्की हक्काने म्हणेन. नक्कीच एक सईचा तो एक हळवा अंदाज आम्हाला त्या निमित्ताने दिसला. आणि अर्थात फॅमिली कट्टा अत्यंत सुंदर फॅमिली सिनेमा होता खऱ्या अर्थाने. प्रिया, एक तो समाधानी क्षण काय? मला असं वाटतं म्हणजे हॅपी जर्नी अख्खी फिल्मच माझ्यासाठी तशी होती की जी खूप स्पेशल होती आणि मला खूप काही वेगळं देऊन गेली. पण माझ्यासाठी आजही सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट्स 2 आहेत. एक तर उमेश मला असं म्हणाला होता की आय वॉन्ट यू टू मेक मी प्राऊड. आणि माहीत नाही म्हणजे इट्स नॉट सेल्फ प्रेझिंग किंवा काही, पण हॅपी जर्नी पाहिल्यानंतर तो चोक झाला होता आणि मी पहिल्यांदा उमेशला असा ढसाढसा रडताना पाहिलं. आणि तो मला फोन करायचा, तो आला आणि म्हणाला यू हॅव मेड मी प्राऊड टुडे. दॅट इज वन. आणि काकस्पर्शचा प्रिव्ह्यू झाल्यानंतर माझे काका आणि माझे बाबा ह्या दोघांच्या डोळ्यात मी जे पाहिलं ते मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं. सो मला वाटतं की हे 2 सगळ्यात आपल्या कामाचं आपल्याला समाधान, आनंद देऊन जाणारे क्षण माझ्यासाठी होते. दुसरा प्रश्न पण त्यांचा खूप इंटरेस्टिंग होता की तुम्ही काम कसं सतर्क, संवेदनशील रोल्स कसे निवडता. तर मला असं वाटतं की मी तर मला जर त्या स्क्रिप्टमध्ये काही सापडलंच नाही तर मला फिल्म करायला मज्जाच येणार नसते हे मला माहिती असतं. त्यामुळे त्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी एक कॉमन धागा माझ्यात आणि त्याच्यात
आत्तापर्यंत तरी होता. असं असं अजिबात कधी झालं नाहीये की ह्याच्यातलं माझ्यात काहीच नाहीये. त्यामुळे ते कनेक्शन ना आपोआप तयार होतं आणि जी भावना निर्माण व्हायला लागते त्या कॅरेक्टर बरोबर ती आपोआप वाचताना तयार होते आणि जर ती झाली तरच मी फिल्म करते, नाही तर मी नाही करत. क्या बात आहे. खरंच एक अगदी स्पेशल मोमेंट्स तुम्ही या निमित्ताने शेअर केले. आपला पहिलाच प्रश्न इतका छान होता. पुढचा प्रश्न आहे नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिद्धेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. सई तामणकरांसाठी प्रश्न आहे की फू बाय फू सीझन 2 चं अँकरिंग करताना आलेले अनुभव त्यांनी सांगावेत. आणि प्रिया बापट यांच्यासाठी प्रश्न आहे की बालकलाकार म्हणून काम करत असताना आलेले एक्सपिरियन्स शेअर करावेत आणि वजनदार चित्रपटातील गाणं तुम्ही सादर करावं. बालकला फू बाय फू करताना निलेश साबळे आणि मी आम्ही दोघे अँकर्स होतो आणि मी एक्सपिरियन्सपेक्षा मी हे सांगेन की निलेशची जर्नी मी तेव्हापासून बघत आली आणि तो कसा इव्हॉल्व्ह झालाय हे आज मला बघून खूप अभिमान वाटतो. आणि एक पर्टिक्युलर स्टाईलनी मला तो चिडवायचा. निलेश तसा खूप पटकन ओपन होणारा मुलगा नाहीये, पण आम्ही जेव्हा मेकअप रूम मध्ये बसून वाचन करत असायचो ते फू बाय फो असं म्हणतेस तू, असा त्याचा दावा होता. So हा खूप म्हणजे ही गोष्ट मला शेअर करावीशी वाटते. आणि बाल कलाकार असताना मला आठवतच नाही मी कसं काम करत होते. आता ते पाहायला सगळं की फार गंमत वाटते की अरे आपण कसे होतो. पण अजूनही ती बालकलाकारच आहे. म्हणजे प्रिया इज लाईक अ लिटल सिस्टर, लिटल गर्ल. तिला प्रेम द्यावं लागतं सतत आणि ते ती घेते व्यवस्थित. महत्वाचं आहे. अरे आयुष्य जगात प्रेमाशिवाय दुसरं काही नाही यार. बरं आहे ना मी पैसा बिशांच्या मागे नाही लागत, फक्त प्रेमाची भुकेली आहे मी. क्या बात आहे, क्या बात आहे. मजा येत आहे आणि ती मजा आणखी वाढणार आहे. परभणीहून पुढचा फोन घेऊया आपण. विशाल पारेकर आपल्या सोबत आहेत. विशालजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅम. नमस्कार. हा, पहिल्यांदा सई आणि प्रियाला वजनदारसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा, मला हे विचारायचं आहे की तुम्ही दोघींनी वजनदार चित्रपटासाठी किती किलो वजन वाढवलंय, आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही केव्हा ठरवलं की ह्याच ऍक्टिंग फील्ड मध्ये काम करायचं आहे. धन्यवाद मॅम. वा, थँक्यू. मस्त प्रश्न येतात आज. वी आर रिफ्रेश्ड. मस्त प्रश्न येतात. मग आता दोघींनी वजन कमी केलं. आता अजून वाढवलेलं नाहीये, म्हणजे कमी करण्याची प्रोसेस चालू आहे. अजून पूर्ण आम्ही नॉर्मलला अजून कमी करायचंय. म्हणजे जे नॉर्मल वजन होतं ते. ओके. सो सईनी 10 किलो वजन वाढवलं होतं आणि मी 16 किलो वजन वाढवलं होतं. सो आम्ही आता मला असं वाटतं की आम्ही 26 किलो वजन वाढवलं होतं. हे जास्त सुखकारक आणि सोपं आहे. कोणीतरी 64 वगैरे लिहिलं होतं ना चुकून. हो ना. माझं वजन वाढून 67 झालं होतं. कोणीतरी असं लिहिलं की 67 किलो वजन वाढवलं. हे एक वेगळे किस्से असे मजेदार आहेत. किती वजन वाढवलंय तुम्ही याबद्दल एक वेगळी एक्साइटमेंट आहे. पण काम करायला सुरुवात कधी केलीस? मी पहिलं काम केलं तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यात कॅमेरा फेस केला तेव्हा मी 6वीत होते. जब्बार पटेलांची फिल्म होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याच्यात मामोटी होते आणि त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस केला, ज्याच्यात मी छोटी रमाबाई झाले होते. आणि समोर होते जब्बार पटेल. क्या बात. समोर होते डिरेक्टर. येस. क्या बात आहे. आणि मी आय थिंक गोजीरवाण्या घरात. सो मी होते तेव्हा आय थिंक 2nd इयर मध्ये. येस. आता नवी मुंबईतून पुन्हा फोन आहे. योगेश खेडेकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते मॅडम. मी योगेश खेडेकर नवी मुंबईहून बोलतोय. हा, बोला. सर्वप्रथम तुम्हाला दोघांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. वजनदारचा पिक्चर येतोय त्याबद्दल पण तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. मला असं विचारायचं तुम्ही आता हिंदी पिक्चर मध्ये केव्हा काम करणार आहे? हंटर आलेला आहे आणि लवकरच लवकरच. मुन्नाभाई आलेला आहे आधी. आणि आता काय नेक्स्ट? आता काय पेक्षा सुद्धा कसं अप्रोच होतंय, कसं कामातून काम जनरेट होतंय. हा, लेट्स. म्हणजे आम्ही आमची कामं करत असतो, आम्ही लोकांना भेटतो, ऑडिशन्स देतो. सो लेट्स सी हाऊ इट गोज. 2017 मध्ये काहीतरी सरप्राईज 2017 मध्ये. येस, लेट्स होप सो. येस. आणि आणखी बरीच सरप्राईजेस बाकी आहेत. वजनदार सिनेमातले आणखी सिक्रेट जाणून घ्यायचे आहेत आपल्याला. सो घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ सई आणि प्रिया.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत आणि आपल्या सोबत आहेत सई आणि प्रिया. त्यामुळे धमाल गप्पा रंगलेल्या आहेत आणि फोन ही तितकेच येत आहेत, त्यामुळे मला बोलायची संधी कमी मिळणार आहे. जळगावहून फोन आहे सुनील पाटील यांचा. सुनीलजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्ते. आम्ही चोपड्यावरनं बोलतो. मी माध्यमिक शिक्षक आहे. बरं. आणि माझा जरा वेगळा प्रश्न आहे. आज मराठी चित्रपटाला खूप खूप चांगले दिवस आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र जनता मराठी चित्रपट पाहते, तेव्हा युवकांना मार्गदर्शन करणारे चित्रपट आपण करावेत. आणि यापूर्वी असे चित्रपट केले आहेत का? आणि यापूर्वी युवकांना चांगलं मार्गदर्शन, एक आदर्श नागरिक बनावे यासाठी मार्गदर्शन करणारे चित्रपट निर्माण करण्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे? मला असं वाटतंय आत्ताच जाऊ द्या ना बाळासाहेब सुद्धा आलेला आहे. मला असं वाटतं की मार्गदर्शनाची सुरुवात ही घरातून तर व्हायला पाहिजेच. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की ते आमचं काम नाही आहे, पण फिल्म्सचा मूळ मुद्दा असतो एंटरटेनमेंट. सो मला असं वाटतं की एंटरटेनमेंटला इंटॅक्ट ठेवून त्याच्याबरोबर मार्गदर्शन आम्हाला चान्स मिळेल तेव्हा आम्ही करतच राहतो. पण मला असं वाटतं की तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला म्हणजे आजपर्यंत माझ्या शिक्षकांनी शाळेत असताना काय काय जे सांगितलेलं होतं ते मला अजूनही सतत आठवतं, ते मी अजूनही वापरते. सो मला असं वाटतं की आमची तर जबाबदारी आहेच, पण ही पालकांची आणि शिक्षकांची जास्त जबाबदारी आहे की त्यांना सतर्क नागरिक बनवावं आणि मार्गदर्शन करावं. आम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा पालक म्हणा किंवा जाऊन त्यांना बाळासाहेब म्हणा, अजून असे सिनेमे, अनुमती सारखे सिनेमे, सो चान्स मिळेल तेव्हा आम्ही आमचं काम करतच असतो. पण एंटरटेनमेंट हा बेस असल्यामुळे ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्यावी की हे जास्त ह्याचं मुळंपाळं पालकांकडे आणि शिक्षकांकडे. मोठी जबाबदारी आहे. अगदी उत्तम उत्तर दिलेलं आहे. मला फक्त एक गोष्ट ऍड करायची त्याच्यात की आता ती म्हणाली तसं खरं तर कमिंग बॅक टू वजनदार मध्ये सुद्धा एका अर्थाने आम्ही तीच गोष्ट सांगतोय की उद्देश त्याचा काही तुम्हाला काहीतरी शिकवणं किंवा असा नाहीये, पण तुम्ही त्यातनं नक्की काहीतरी घेऊन जाल एवढी खात्री आहे. नक्कीच त्या तरुणींना आणि तरुणांना सुद्धा एक वेगळा सगळ्यांना संदेश आणि युवकांना जे मार्गदर्शनचा त्यांचा जो प्रश्न होता, तर आय थिंक यातनंही एक वेगळा छान मेसेज मिळणार आहे, कारण ते भविष्य आहेत आपल्या देशाचं म्हणून. त्या पुढचा फोन आहे पुण्याहून अभिजित क्षीरसागर आपल्या सोबत आहेत. नमस्कार अभिजित, तुमचा प्रश्न विचारा. हा, साई मॅम आणि प्रिया मॅम, सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. थँक्यू. ओके. साई मॅम, लास्ट टाइम तुम्ही हंटरच्या निमित्ताने आलो होतं, तुम्ही आणि राधिका मॅडम. त्या टाइमला अमोल पाचोळे सर होते. तर मला एवढंच म्हणायचं होतं मॅम की माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे, तुम्हाला लास्ट टाइम आठवते माहित नाही, रितेश सर आणि तुम्ही हे फिल्म करावं अशी माझी इच्छा आहे. आणि ती स्क्रिप्ट तुम्हाला दोघांना पाहूनच मी ते स्क्रिप्ट लिहिलंय. तर मला तुमची ईमेल आयडी नको आहे, मला तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटायचं आहे, ते स्क्रिप्ट तुमच्या समोर मांडायचं आहे. तर मला प्लीज एक संधी देसाल मॅम? येस अभिजित, नक्की देऊ. नक्कीच. आमच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही तुमचे डिटेल्स नोंद करू शकता आणि आम्ही याची दखल घेऊ. थँक्यू सो मच. नाही, पण या निमित्ताने सई आणि प्रिया दोघी आघाडीच्या अभिनेत्री माझ्या समोर आहेत, तर ही संधी मला विचारायची, ही संधी मी सोडणार नाही की अशा अनेक ऑफर्स येत असतात सतत, आणि मग त्यातनं हे सिलेक्शन कसं होतं? खरं तर हा कळीचा प्रश्न आहे आणि अनेकांना उत्सुकता असेल की सई आणि प्रिया सिनेमे कसे निवडतात बुवा. तर काय असतात पॅरामीटर्स किंवा काय? पॅरामीटर्स हीच असतात की कशी ही भूमिका वेगळी आहे किंवा माझ्या किती जवळ आहे, माझ्या किती लांब आहे, आणि लांब असेल तर मला त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागणार आहेत. सो सतत कष्ट घेत राहिल्यामुळे काय होतं माहिती आहे निलिमा, की तुम्ही सतत मोटिवेटेड तुम्हाला राहावंसं वाटतं. म्हणजे इट इज अ व्हेरी खूप डिफिकल्ट जॉब आहे सतत मोटिवेटेड राहणं. पण हे काम करण्यासाठी, ही एनर्जी मिळण्यासाठी हे सगळं पाहिजे असं मला वाटतं. सो कल ह्याच्याकडेच असतो की कशी वेगळी भूमिका असेल आणि चॅलेंज त्याच्यामध्ये काय चॅलेंज असेल, सोपं असेल, अवघड असेल, जे काही असेल. आणि वजनदार तर फारच वजनदार चॅलेंज तुम्ही. प्रिया, कशी असते ही निवड? खरं तर ती म्हणाली ते प्रत्येक ऍक्टर माझ्या मते काही ना काहीतरी नवीन शोधायचा सतत प्रयत्न करत असतो. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं एक काहीतरी इमोशनल कनेक्ट मी त्या कॅरेक्टरशी शोधायचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबरीने ते मला डिस्कम्फर्ट देणार आहे का
हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि उलट मला असं वाटतं की कम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये काम करण्यापेक्षा अनकम्फर्टेबल होणं हे जास्त चांगलं आहे ॲक्टरसाठी, कारण तुम्ही ऑन टोज राहता. एकदा तुम्ही कम्फर्टेबल झालात की तुम्हाला माहिती असतं की आपल्याला हे 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 येणार आहे. तर मला त्या झोनची खूप भीती वाटते. ज्या क्षणी मला असं वाटतं की अरे हे तर मला येणार आहे असा जर माझ्या मनात विचार आला तर मला खूप भीती वाटते. नक्कीच, म्हणजे दोघींचाही एक सातत्याने नाविन्याचा शोध, एका नव्या चॅलेंज. आणि मला वाटतं की आपण चुका करत राहायला पाहिजे, तर आपण जास्त इम्प्रूव्ह होत राहतो आणि शिकत राहतो. पण आतापर्यंत तुम्ही अशा काही केल्या असं वाटतं. अर्थात पुढच्या फोनकडे वळूया. डोंबिवलीहून भारत वावळ आपल्या सोबत आहेत. भारतजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. आम्ही प्रथम आयबन लोकमधला आभार मानतो की त्यांनी आम्हाला सई आणि प्रिया बरोबर डायरेक्ट बोलण्याची संधी दिली. येस, लवकर तुमचा प्रश्न विचारा. प्रिया बरोबर माझा प्रश्न असा आहे की प्रिया, आपण मुंबईच्या आहात. मुंबईत राहताना आपण मराठी सिरियल, टीव्ही सिरियल, ड्रामामध्ये कामं केलेत आणि त्याचबरोबर मुन्नाभाई MBS आणि लागेवर मुंबई हिंदी चित्रपटात कामं केलेत. तर या गोष्टी आपणास ही प्रेरणा आपल्याला कशा मिळाली आणि एवढी बिझी शेड्यूल असताना आपला पती उमेश कामत याकडून आपल्याला कसं काय सहकार्य मिळतं त्याबद्दल सांगावं. धन्यवाद. मुंबईची मुलगी अभिनेत्री होते. मुंबईची मुलगी अभिनेत्री होते म्हणजे मी काही असं ठरवून नाही झाले. मी एकात एक कामं करत गेले. मुन्नाभाई MBBS पण मला तसाच मिळाला. मी ऑडिशन दिली आणि विद्याताईंनीच मला पाठवलं. विद्याताई ज्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आहे, त्यांनी मला पाठवलं ऑडिशनला. मी ऑडिशन दिली, मला मिळाली. मग एक मिळालं म्हणून दुसरं मिळालं. म्हणजे ते काम एकात एक मिळत गेलं. त्यामुळे मी खरं तर तसं काही फोटो घेऊन कोणाकडे गेले आणि मला आता काम करायचंय असं स्ट्रगल करायची माझ्यावर वेळ आली नाही. पण अर्थात नंतर तुम्ही काम काय करत राहता आणि चांगलं काम सतत कसं करत राहता ह्याच्यासाठीचं एक वेगळं स्ट्रगल असतं. ॲडव्हर्टायझिंग मधलं स्ट्रगल खूपच वेगळं असतं. ती एक वेगळीच गोष्ट. तिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही, तुम्हाला सगळ्यांना लाईनीत उभं राहून ऑडिशन द्यायला लागतात. सो ती एक वेगळी मजा होती. आणि उमेशचं तर आय एम व्हेरी लकी की मी ह्या मुलाशी लग्न केलं. कारण मला असं वाटतं की तुमचं करिअर, तुमचं क्षेत्र आणि तुमचं कामाची पद्धत समजून घेणारा पार्टनर तुम्हाला आयुष्यात लागतो. आणि मला जितकी स्पेस, जितकं फ्रीडम माझ्या कामात आणि माझ्या घरात मिळतं तितकं मला अदरवाईज माझा नवरा या क्षेत्रात नसता तर मिळालं नसतं. मला असं वाटतं की आम्ही एकमेकांच्या करिअरला पूरक ठरण्याचा प्रयत्न करत असतो की तो कमी पडला तर मी पुश करते, मी कमी पडले तर तो पुश करते. मोटिवेशन फार महत्त्वाचं खूप जास्त. आणि माझ्यासाठी उमेशनी काम पाहणं, त्याची कॉम्प्लिमेंट आणि त्याचा क्रिटिसिझम खूप जास्त मॅटर करतं. क्या बात आहे. उमेश आता बघत असेल. नाही, पुण्यात त्याचा प्रयोग आहे. आपण नंतर दाखवूया त्याला हा व्हिडिओ. नाशिकहून अनुराग दोंदे आपल्या सोबत आहेत. अनुरागजी, तुमचा प्रश्न विचारा. प्रिया मॅम, सई मॅम, नमस्कार. नमस्ते. आणि वजनदारसाठी शुभेच्छा तुम्हाला. आणि पुढील कारकिर्दीसाठी पण शुभेच्छा. थँक्यू. काही सांगायचे फक्त 2 शब्दात सांगतो मी. सई मॅमला मी मराठीतली प्रियंका चोप्रा म्हणतो. अरे वा. आणि प्रिया बापट मी खूप मोठा फॅन आहे. म्हणजे त्यांचे रोज वेगवेगळे वॉलपेपर ठेवत असतो मी मोबाईलला. म्हणजे अरे वा. आणि म्हणजे त्यांच्याकडे नसतील इतके वॉलपेपर त्यांचे माझ्याकडे आहेत. म्हणजे ओहो, क्या बात. आणि माझी म्हणजे अशी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे की सई मॅम, सोनाली मॅम आणि सोनाली कुलकर्णी आणि प्रिया मॅमने माझ्या लग्नात चीफ गेस्ट म्हणून यावं. आणि मी ते बोलवणारच आणि तुम्ही पण यालच अशी खात्री आहे. आणि थोडक्यात एक सांगायचं आहे की अभिनय क्षेत्रात मला करिअर करायची इच्छा आहे आणि असेच माझ्यासारखे बरेच जण आहे. तर तुम्ही एक थोडक्यात मार्गदर्शन करावं या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय करता येईल बा असं. मला असं वाटतं की त्याबद्दल आपण आताही तू बोललेली आहेस की तो स्ट्रगल आहे तो नंतरचा असतो आणि प्रत्येकालाच स्ट्रगल असतो. म्हणजे तुम्ही या क्षेत्रात नवीन असा नाहीतर नसा. मला एक नक्की जरूर वाटतं की या ग्लॅमरच्या पाठीमागे जे धावत येतात ना, त्यांनी हा विचार नक्की करा की आपण एक सेल्फ एक्झामिनेशन सतत करावं आणि रियालिटी चेक ठेवावा. एवढं मला प्रामाणिकपणे वाटतं की आपण बघावं आरशात आणि आपण स्वतःला विचारावं की मला हे खरंच करायचं आहे का मला हे फक्त ग्लॅमरस दिसतंय म्हणून करायचंय. आणि जर मला हे करायचं असेल तर मग अभिनय येण्यासाठी किंवा अभिनय माझ्या अंगी आणण्यासाठीचे प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे का. सो हार्डवर्कला पर्याय नाही. तो करायचा असेल तर तुम्ही तयारी पाहिजे. मला
चीफ गेस्ट वाल्यांना सांगायचंय की तुमच्या लग्नात आम्ही आलो तर तुमचा दिवस खराब होईल. तुमच्याकडे लक्ष द्यायचं सोडून सगळे आमच्याचकडे लक्ष द्यायचं. असं करू नका. हॅपी वाईफ हॅपी लाईफ हे लक्षात ठेवा आणि तुमचं लग्न झाल्यानंतर आपण ऑनलाईन भेटू. वा वा. पुढचा फोन आहे आसामहून रश्मी जोशी यांचा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो निलिमादी, मी रश्मी बोलतेय, ट्विटर फेसबुक फॅन ऑफ साई अँड प्रिया. आय लव्ह यू बोथ. हॅट्स ऑफ टू यू फॉर युअर डेडिकेशन. तुम्ही एवढं वजन वाढवून एवढं कमी केलं असं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी कोणी करत नाही. दॅट इज द बेस्ट थिंग यू हॅव डन इट. माझा प्रश्न आहे की तुम्हाला दोघांना इंडिव्हिज्युअली अशी एक गोष्ट काय वाटते की आम्ही मूवी का बघावा, वजनदार का बघावा लोकांनी? आय वॉन्ट वन थिंग फ्रॉम साई. आणि तुम्हाला वेगळं वेगळं काय वाटतं? तुम्ही आसाम मध्ये काय करताय ते सांगा आधी. तुम्ही राहता तिकडे? येस, आय स्टे हिअर. वाव, सो गुड टू हिअर फ्रॉम यू. आसाम वरून फोन आला, आम्हाला खूप बरं वाटलं. थँक्यू रश्मी फॉर कॉलिंग. मराठी लोक इथे भरपूर आहेत, भरपूर मराठी लोक आहेत आणि असं वाटतं की एक तरी असं नाटक यावं मराठी आसाम पर्यंत. बट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर एव्हरीबडी. वी विल ट्राय फॉर शुअर रश्मी. महाराष्ट्रात येऊन बघण्यासाठी तर मी नक्की जाऊन बघते. थँक्यू रश्मी, बरं वाटलं. छान. आसामहून फोन केला त्यांनी. फारच मस्त. मी पहिल्यांदा असं कुठून आसाम वरनं वगैरे कॉल ऐकलाय. येस. आणि एकेका वाक्यात वजनदार का बघावा? स्वतःवर प्रेम कसं करावं आणि स्वतःवर प्रेम करणं हे चूक नाहीये, उलट ते किती सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे आयुष्यात हे समजून घेण्यासाठी वजनदार बघावा. इन जस्ट वन लाईन. अजून खूप काही आहे सांगायचं. जस्ट वन लाईन. मला असं वाटतं की आपल्या मनातल्या मनात आपण खूप क्रायटेरियाज मध्ये, खूप वेगवेगळ्या गटांमध्ये स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतो किंवा कॉम्प्लेक्सेस असतात किंवा कमीपणा वाटत असतो. अशा खूप गोष्टी असतात प्रत्येकाच्या मनात. तर ह्या कमीपणांना तुमचं स्ट्रेंथ कसं बनवायचं त्याचं इन्स्पिरेशन द्यायचं आम्ही आतोनात प्रयत्न केलाय आणि तो तुमच्यापर्यंत पोचावा असं वाटत असेल तर प्लीज वजनदार. खूप घाम गाळलेला आहे तुम्ही त्यासाठी. खऱ्या अर्थाने घाम गाळलेला आहे आणि खायचं काम नाहीये वजन वाढवणं. राईट, खरंच नाही. की ते सगळेही किस्से आपण ऐकणार आहोत. पण ब्रेक नंतर घेऊ एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ सई आणि प्रिया. सेलिब्रिटी गप्पांमध्ये सई आणि प्रिया आपल्या सोबत आहेत आणि खूप फोन सुद्धा येत आहेत. फोन आता आहे पुण्याहून, सो बी प्रिपेअर्ड. पुण्याहून नितीन गोडबोले आपल्या सोबत आहेत. नमस्कार नितीनजी, तुमचा प्रश्न विचारा. नितीन गोडबोले बोलतो पुण्याहून. बोला. दोघींनाही वजनदार निमित्त शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की एखादी कंपनी ज्यावेळेस आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कस्टमर्सला देते तेव्हा त्यांच्याकडनं फीडबॅक देते की जेणेकरून त्यांना दोन्ही याच्यात सुधारणा करता येईल. तर आता तुम्ही जेव्हा भूमिका करता आणि तुम्ही लोकांसमोर जाता तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला काही प्रतिक्रिया येत असतील तुमच्या भूमिकेविषयी. तर माझे दोन प्रश्न असेल की तुम्ही तो फीडबॅक अॅनलाइज कसा करता, म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक असो किंवा निगेटिव्ह फीडबॅक असो, आणि अॅनलाइज केल्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करून तुमच्या भूमिका आणखीन चांगल्या कशा होतील असा कसा प्रयत्न करता, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. थँक्यू. वा, विद्येच्या माहेर घराहून सुंदर प्रश्न आलेला आहे. सुंदर प्रश्न आलेला आहे. खूप छान प्रश्न आहे. याचं उत्तर एकतर मी तुम्हाला ऑनेस्टली सांगते की कुठलाही फीडबॅक आम्हाला पॉझिटिव्हली घेणं कंपल्सरी एका पॉइंट नंतर होऊन जातं, किंवा स्वतःला फोकस ठेवण्यासाठी कुठलाही फीडबॅक त्याचा पॉझिटिव्हिटीमध्ये कसं करावं हे शिकावं लागतं आणि हे काही सुरुवातीपासून जमत नाही, ह्याला प्रॅक्टिस लागते. पण मला असं वाटतं की आम्ही दोन्हीही, म्हणजे आय एम शुअर प्रिया पण, कारण नाव दॅट आय नो हर, आम्ही दोन्हीही फीडबॅक्स तितकेच खूप एन्जॉय करतो, निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पण. म्हणजे माझ्या आयुष्यात असेही फीडबॅक्स, एवढे नेगेटिव्ह फीडबॅक्स पण मी झेललेत की ज्यांनी माझ्या कॉन्फिडन्सवर अफेक्ट होऊ शकतो. पण तेव्हाच ही गोष्ट कामी येते की त्याचा मी पॉझिटिव्हिटीमध्ये कसं कन्वर्ट करून स्वतःला कसं मी चार्जड अप ठेवीन. सो असे अॅनलाइज करतो आम्ही. आणि दुसरा प्रश्न काय होता?
एवढाच एक फीडबॅकचाच हा प्रश्न. सो असे अनालाइज करतो आणि मजा येते. फीडबॅक्स काही काही खूप मजेशीर असतात, काही खूप छान असतात, काही खूप बूस्ट करणारे असतात, काही विचार करायला लावणारे असतात आणि काही असेही असतात की हा हे मला माहिती आहे मी चुकीचं केलं होतं, आय नो आय विल करेक्ट दिस. असं स्वतः सईनी फार अत्यंत नेमक्या शब्दात उत्तर दिलं, पण अर्थात ही प्रोसेस फार जड असेल आणि तितकीच टायरिंग असेल आणि खूप म्हणजे त्यालाही वेळ लागत असेल आणि अंतर्मुख करणारी असेल ती सगळी प्रोसेस. प्रिया, मला असं वाटतं की प्रत्येकाला आपापलं एक ओपिनियन असतं आणि प्रत्येक गोष्ट, जसं मी खरं तर ह्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सतत म्हणते आणि जी मला गेल्या 1.5-2 वर्षात जाणवलेली गोष्ट आहे की परफेक्शन नावाची गोष्टच नसते आणि ती नसलीच पाहिजे. मी जर परफेक्ट असेल तर मी संपले, माझ्यासाठी तो फुल स्टॉप आहे. सो इम्परफेक्ट असणं ह्याच्यासारखी जास्त मज्जा नाही, कारण यू कीप लर्निंग आणि शिकता कोणाकडनंही येतं. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी जितकी आउटस्पोकन आहे तितकीच मी अशी पण आहे की मला माझ्यापेक्षा 15 वर्ष लहान मुलांनी सुद्धा जरी येऊन मला सांगितलं की हे तू चुकली आहेस आणि जर मला असं वाटलं की हो यार मी चुकले, तर मी त्याच्यासमोर पण मान्य करून सॉरी म्हणायला मला लाज नाही वाटत. आपण चुकलोय ह्याच्यामध्ये लाज वाटण्यापेक्षा खरं तर आनंद मानायला पाहिजे, कारण आपल्याला काहीतरी चांगलं करण्याची अजून एक नवीन संधी मिळाली. सो मला हे फीडबॅक्स खूप पॉझिटिव्ह वाटतात. ती जसं म्हणाली तसं कधी कधी असं असतं की खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स येतो आणि मग ते तुम्हाला डिप्रेस करून जातं, पण मला असं वाटतं की ते डिप्रेशन 2 दिवसाचं असतं, पण ते सुद्धा 3ऱ्या दिवशी पॉझिटिव्हिटीमध्ये बदलतं. आणि ती 2 दिवसांची म्हणजे परीक्षेत कमी मार्क पडल्यानंतर 2 दिवस वाईट वाटणं गरजेचं असतं, कारण तरच तुम्ही 3ऱ्या दिवशी चांगला अभ्यास करायला लागतो. आणि म्हणूनच आपण तो पुन्हा एकदा फिनिक्स पक्षी व्हायलाच हवं असतं आणि ती भरारी घेणं महत्त्वाचं. सॉरी, एक छोटंसं ऍड करू. काही कामं ना फीडबॅकच्या पलीकडची असतात, म्हणजे काही कामं फीडबॅकसाठी केलीच जात नाहीत, म्हणजे ती स्वतःला तपासण्यासाठी किंवा स्वतःतलं काहीतरी, इट हॅज गॉट अ लॉट ऑफ थिंग्स टू डू विथ युअर सेल्फ. सो अशी ही कामं असतात ज्यांनी नेगेटिव्ह पॉझिटिव्ह काही फीडबॅक आला तर फार आपण अफेक्ट होत नाही. क्या बात आहे. मग अत्यंत छान उत्तरं दोघींनी दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे औरंगाबादहून. वसंता शिंदे आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मला सई आणि प्रियाशी बोलायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय कॉल प्रिया, शी इज अ प्राईड ऑफ महाराष्ट्र अँड सई इज लव ऑफ महाराष्ट्र. वा वा. आणि दोघी अत्यंत वजनदार अभिनेत्री आहेत मराठी चित्रपट सृष्टीमध्ये. क्या बात आहे. आता तुमचा प्रश्न विचारा बरं पटकन आम्हाला. महत्वाची गोष्ट म्हणजे मराठीमध्ये कर्तृत्व गाजवलंच आहे त्यांनी आणि त्याचा अभिमान आम्हाला आहे, पण बॉलिवूड पेक्षा हॉलिवूड मध्ये तुम्ही कधी जाणार हे आम्हाला सांगा. क्या बात. सई, असं कधी जाणार पण मला असं वाटतं की त्यांनी खूप छान उद्या जाणार नाही. कसं असतं, जर मला वाटतं की त्यांच्या या अपेक्षा आहेत की तुम्ही आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करा. यशाची जी भरारी आहे हॉलिवूड पर्यंत. उद्या जर का असं जेव्हा कामातून काम जनरेट होतं तेव्हा जर असं काही छान आलं तर आम्ही दोघी कधीच नाही म्हणणार नाही. काम हे काम आहे नक्कीच. आणि आय एम शुअर आम्हाला दोघींनाही सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करायला आवडेल, म्हणजे फक्त बॉलिवूड हॉलिवूड असं कुठे कॅटेगराईज न करता जे काम आपल्याला चॅलेंज करेल आणि आनंद देईल ते कुठलंही काम हे वेलकम. एक प्रॉमिस करायचं, हॉलिवूडला दोघी गेलात की एक इंटरव्ह्यू मला द्यायचा. ठीक आहे, नक्की आपण करूया जॅन मध्ये इंटरव्ह्यू. हा ओके, आपण तिकडे घेऊनच जाऊ ऑन लोकेशन. ओके, मस्त प्रश्नाचं छान उत्तर मिळालंय, मलाही त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे. आता पुढचा फोन घेऊया आपण. सोलापूरहून आहे सुषमा खुदाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सई आणि प्रिया. हॅलो सुषमा. हॅलो, नमस्कार सई आणि प्रिया. प्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला पण. वजनदार पिक्चरच्या अगोदर टाइमप्लीस केला होता, तर जास्त मज्जा कशात आली? वजनदार. अगदी अगदी सेम उत्तर आहे दोघींचं. आम्ही खरं तर थांबलो होतो की प्रश्न कधी संपतो, कारण याच्यात शंकाच नव्हती की वजनदार. टाइम प्लीज म्हणायची गरज नाही पडली. टाइम प्लीजच्या वेळेला मी एकत्र सीन असे मला खूप सांगायचं की टाइम प्लीजच्या वेळेला मी प्रियाला अजिबात ओळखत नव्हते. आता मी प्रियाला खूप जवळून ओळखते आणि शी इज लाईक माय लिटल सिस्टर. म्हणजे
म्हणजे लागते, मला माझी स्पेस लागते, तिला तिची स्पेस लागते, हे सगळं खरं आहे, पण आय विल बी ऑलवेज कन्सर्न्ड अबाउट हर. नक्कीच तुमची मैत्री कधी फुलत गेली याबद्दल, म्हणजे या निमित्ताने वजनदार संपल्यानंतर जास्त, म्हणजे प्रमोशन्स असं म्हणणार नाही, पण ती प्रोसेस तेव्हाच सुरू झाली होती आणि आता ती ब्लूम होती असं म्हणतात. मला असं वाटतं ज्या स्पेस बद्दल ती बोलत होती ना, तुम्हाला आणि हे माझ्याचकडनं कदाचित जास्त आहे की मी जसं ती म्हणाली तसं माझ्यात एक लहान मूल थोडं जास्त ओव्हरपॉवरिंग आहे, त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये मी जो स्वतःमध्ये बदल अनुभवते ना, तो कदाचित तेव्हा नव्हता जेव्हा आम्ही एकत्र आधी काम केलं होतं. आणि यू ग्रो, म्हणजे एक्सपिरियन्समुळे, तुमच्या वयामुळे, अनुभवांमुळे तुम्ही बदलता आणि फॉर गुड, चांगल्यासाठी बदलता. सो मला असं वाटतं की ज्या स्पेसबद्दल ती बोलतीये ती स्पेस आपण माणसांना द्यायला पाहिजे, आणि त्यांना जर आता आपल्याबरोबर नाही बोलायचंय तर मला घ्यायलाही पाहिजे, आणि घ्यायलाही पाहिजे, दोन्ही. तर ह्या गोष्टी करायला पाहिजेत हे समजायला मला थोडा वेळ लागला, आणि आता मी ते जास्त चांगल्या बॅलन्स प्रकारे इम्प्लिमेंट करू शकते असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी स्पेस देण्याची पण मजा खूप वेगळी आहे. म्हणजे वेन यू गिव्ह दॅट स्पेस ना, की करतो तुझं तू काय ते मी आहे, त्याची पण मजा वेगळी. आणि मला एक विचारायचं की ही छान मैत्री तर आहे, आता ही मैत्री अजून पुढे अजून काहीतरी गंमत करणार आहे. म्हणजे वजनदार हा सिनेमा आता भेटीला येतोय, पण पुन्हा तुम्ही एक नवीन चॅलेंज वजनदारच्या निमित्ताने जे उचललेलं आहे, तुम्ही धावणार आहात दोघी, तर त्याही बद्दल आम्हाला सांगा. मिलिंद सोमण असल्यावर कोण नाही धावणार. हे टाकलंय असं चॅलेंज. आम्ही पिंकथॉनच्या प्रेस कॉन्फरन्सला गेलो होतो वजनदार बद्दल बोलण्यासाठी आणि एकंदरीतच असोसिएशनसाठी, आणि अचानक आमच्यावर बॉम्ब पडला की सई आणि प्रिया 10 किलोमीटर धावणार. आणि हे कोण बोललं? मिलिंद सोमण स्वतः. मग लगेच होकार दिला? नाही, आम्ही आधी खूप प्रयत्न केला की छे शक्य नाही वगैरे, पण समोर अख्खा मीडिया आहे आणि त्यांनी सांगितलं की तोंडासमोर माईक धरून असं जर म्हटलं की से यू विल डू इट, तर काय म्हणजे यू आर लेफ्ट विथ नो चॉईस. करू आम्ही, त्याची पण तयारी सुरू आहे जोरात. तेही टाळू शकले असते, पण प्रिया आहे त्याच्यामुळे मला तेही टाळता येणार नाहीये असं माझ्या लक्षात आलं. येस, आणि मग त्याची तयारी जोरात आहे. मला काय वाटतं माहितीये का, इतकी लोक जर तुमच्याकडे दुसऱ्यांसाठी नाही, परत हे आम्ही दुसऱ्यांसाठी नाही करत आहोत, स्वतःसाठी करतोय, कारण आम्ही आजपर्यंत कधीही धावलो नव्हतो आणि हा अनुभव खूप काही देऊन जाणार आहे मला माहितीये. आता आम्हाला ट्रेनिंग सेशनलाच फार मजा येते, पण जर लोक आपल्याकडे एक काहीतरी म्हणून बघता आहेत आणि आपण जर एक चांगली कृती केल्याने 10 लोक अफेक्ट होणार आहेत आणि चांगली गोष्ट करणार आहेत, तर मग माझी जबाबदारी आहे की मी ते चांगलं करावं. सो मला असं वाटतं की आता वजनदारच्या निमित्ताने तर अगदीच आमच्या दोघींची, वजनदार नसतानाही आमच्या दोघींची जबाबदारी आहे, पण आता जर हा योग चांगला जुळून आलाय तर ही जबाबदारी आहे की आम्ही चांगलं करावं. सोने पे सुहागा. आणि आता तेव्हा तुमच्या मागे किती जण येतील त्याची मला काळजी वाटते. अगं पण मागे पिंकथॉनला मुलीच असतात, काय काही अंतरावर आपल्याला काही मुलंही पळताना दिसतील त्या दिवशी, त्याची आपण वाट बघू, आणि फोटो आपण ते आम्हाला नक्की शेअर करा, आणि नक्कीच आणखी गप्पा मारायच्या आहेत, आणखी रंगत येणार आहे. तेव्हा घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी गप्पा विथ सई आणि प्रिया. सेलिब्रिटी गप्पांमध्ये अगदी रंगत येते. सई आणि प्रिया दोघी आपल्या सोबत आहेत. अनेक फोन येत आहेत. पुन्हा एकदा पुण्याहून फोन आहे विनोद सातव यांचा. विनोद, तुमचा प्रश्न विचारा. कलरफुल. सर्वप्रथम या तीनही वजनदार मुली ज्या स्क्रीनवर दिसत आहेत त्यांना शुभेच्छा खूप खूप. एक वजनदार अँकर आणि 2 वजनदार. येस, थँक्यू. तर जशी प्रिया बसली आहे ना समोर, तर प्रिया बापटचं स्माईल हा एक महाराष्ट्राचा USP आहे. आणि सई जी आहे तिच्याबद्दल असं ऐकलंय की तिच्या डोळ्यामध्ये ग्लिसरीन न टाकता देखील अभिनय करताना ती डोळ्यातून पाणी काढू शकते. एवढ्या ताकदवान अभिनेत्री 2 समोर बसल्यात. तर मला महाराष्ट्राला असा प्रश्न आहे की सगळी आम्ही मुलं तर गर्दी करून बघणार तुमचा सिनेमा, पण
सगळं कुटुंब एकत्र पद्धतीने बसून सिनेमा बघेल असं काही आहे का तुमच्या सिनेमात? धन्यवाद. सगळी काय कलरफुल. थँक्यू फॉर कॉलिंग. विनोद सातव यांनी आमच्या पब्लिसिटीमध्ये खूप मदत केली आहे, त्यांची कंपनी आहे. तर थँक्यू फॉर बिईंग देअर. आणि म्हणजे फॅमिलीनीच जाऊन पाहावा असा खरं तर चित्रपट आहे, कारण चित्रपटाचं नाव वजनदार आहे. त्यामुळे वजन म्हणजे एका दुकट्याचं नसून ते टीमचं वजन असतं. मला असं म्हणायचं की कुटुंबाचं वजन असतं. फॅमिलीनी पाहू नये असं काहीच नाहीये सिनेमात. असं काहीच नाहीये. त्यामुळे फॅमिलीने पाहायला हवा. मुद्दा आम्हाला चित्रपटातनं सांगायचा आहे ना, तो एका माणसाचा मुद्दा नाहीये, इज व्हॉट शी वॉन्ट्स टू से, की हे अख्ख्या फॅमिलीचा आहे. कारण जरी घरातल्या बाईला असं वाटत असेल की मला हेल्दी राहण्यासाठी स्वतःचा व्यायाम करायला वेळ पाहिजे, तर तो वेळ तिला कसा मिळेल ही तिच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी आहे. आणि तिच्याच बरोबर तिने हे सुद्धा बघितलं पाहिजे की मी जसा व्यायाम करते किंवा मी जसा स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेळ देते तसा घरातला प्रत्येक जण देतोय. सो त्यामुळे पूर्ण स्त्रियांची जबाबदारी सगळ्यांनीच बघावा. सगळ्यांनी मला असं वाटतं की 6 वर्षाच्या मुलापासून ते 60 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांनी सिनेमा पाहायला पाहिजे. येस, त्यामुळे उत्तर छान मिळालेलं आहे. ठाण्याहून पुढचा फोन आहे योगेश आसरेकर यांचा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. पहिले प्रथम तुम्हा दोघांनाही तुमच्या येणाऱ्या मूवीसाठी आमच्या बेस्ट विशेस, शुभेच्छा. थँक्यू. माझा एकच छोटा प्रश्न आहे, तो म्हणजे वजन वाढवणं हे काही सोपं गोष्ट नाहीये, तर काय खास एफर्ट्स घेतलेत का तुम्ही त्याच्यासाठी? हो, आम्ही खूप खाल्लं, खूप खास एफर्ट्स घेतले, खूप खा एफर्ट्स घेतले आणि खूप व्यायामही त्याचबरोबर. वजन वाढवण्यासाठी व्यायाम करावा लागतो हे काहींना माहिती नसतं. कारण भूक कशी लागणार, म्हणजे तुमचा अदरवाईज जर तुम्ही 2 पोळी एवढा भात हा ॲपेटाईट असेल, प्रत्येकाचा ॲपेटाईट असतो, सो तेवढा जर ॲपेटाईट असेल तर त्यांनी काही वजन वाढत बसणार नाही. तुम्हाला जास्त खायला पाहिजे. मग ते जास्त खाण्यासाठी आणि ते जास्त खाल्लेलं पचण्यासाठी, ह्या दोन्ही गोष्टींसाठी व्यायाम खूप इसेन्शियल आहे. सो खूप व्यायाम केला आणि खूप खाल्लं. नक्कीच. आणि आता या मुलाखतीत आणखी एक इसेन्शियल गोष्ट आहे की गाणं म्हणायला लागेल, कारण त्याशिवाय आम्ही असं सोडत नाही. बरं, गाणं कुठलं म्हणणार आहे? वजनदारच डाएट हेच गाणं म्हणणार. वाव. मगाशी जर कोणाला प्रश्न पडला असेल की मी काय करत होते इथे बसून, तर मी प्रश्नांच्या नोट्स काढत नव्हते, मी शब्द लिहून काढत होते गाण्याचे. तर हे शॉर्टकट मध्ये सही साथ देणार आहे का प्रिया? सही साथ देणार आहे. वाव, क्या बात आहे. ओके, हो जाए. 1 2 3 स्टार्ट. काय करू दिन रात, पोट कसं घेऊ आज, जीभ करी चोचला, वजन काटा बोचला, मथुरेच्या बाजारी श्री हरी वेट करी, भेटू कशी लवकरी, धप्पापते मिउरी धप्पापते मिउरी, सगळे कपडे घट्ट झाले बाई मी लठ्ठ, तंग होई चोळी कुठली मी घेऊ गोळी, डाएट ड्युटी आहे, डाएट ड्युटी आहे, डाएट तुझ्या वेट वरचा जालिम एक म्हणता आहे, चिक्की पम पम चिक्की, असं आमचं गाणं आहे. मला खूप आवडतं आणि माझं ते फिल्म मधलं सगळ्यात फेवरेट सॉंग आहे, कारण त्याचा मॉन्टाज म्हणजे शूट झालंय ते मला फार आवडतं. ते तुम्ही छान एन्जॉय केलं आणि त्यामुळे आता आम्ही एन्जॉय करू शकलो. आणि गोलू पुलू हेही तुझं एक छान गाणं आहे, ते तू म्हणलेलं आहेस. नाही हा, म्हणजे ते म्हटलंच नाही नक्कीच. पण अर्थात त्या गाण्याबद्दलही आपण बोललेलो आहोत. आणि मला असं विचारायचं की या सगळ्या पलीकडे तुमच्या दोघींच्या व्यक्तिरेखांबद्दलही जाणून घेण्याची इच्छा आहे. कशा आहेत या दोघी जणी याबद्दल? स्ट्रॉबेरीच्या फार्म मध्ये जर एखादी हिरवी मिरची अचानक उगवली तर काय त्या मिरचीची पण आणि स्ट्रॉबेरीची पण रिॲक्शन किंवा अवस्था होईल, तशी अवस्था कावेरीची आहे. कारण ती एका स्वतंत्र घरातून अतिशय ऑर्थोडॉक्स, अतिशय श्रीमंत फॅमिलीमध्ये तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा नवरा थोडासा आळशी आहे, थोडासा डॉमिनंट आहे, पण खूप मनाने खूप चांगला आहे. सो एक लग्न असतं ना जे अजून एक्सप्लोर होत असतं किंवा होत नसतं, किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जाते, त्या नात्याकडे नाही दिलं जातंय, असं कुठेतरी मध्ये अडकलेलं असं नातं आहे कावेरीचं आणि तिच्या नवऱ्याचं. आणि कावेरीच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक म्हणजे पूजा, जी तिला तिच्या छोट्या बहिणीसारखी आहे, पण ती तिची खूप सगळ्यात जवळची मैत्रीण आहे.
सो अशी ही कावेरी 11 नोव्हेंबरला माझ्या रूपात तुम्हाला भेटेल. आणि पूजा कशी आहे? गोलूपोलू आहे, आणखी कशी आहे? खूप जास्त गोलूपोलू आहे, इनोसेंट आहे, पण तिचा अजिबातच स्वतःवर विश्वास नाही आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम हर अकॅडमिक्स तिला असं वाटत नाही की माझ्याकडे इतर काहीही आहे. ती बुद्धीनी भयंकर हुशार आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण तिला असं खरंच वाटत नाही की आपण सुंदर काय आपल्याकडे कोणी बघतही असेल. आपलं अस्तित्व काही आपल्या अभ्यासापलीकडे आणि बुद्धीपलीकडे आपलं काही अस्तित्व आहे असं तिला वाटत नाही. आणि कावेरीचा एक खूप शांत तिच्या डोक्यावर हात आहे जो तिला खूप जास्त जवळचा वाटतो. तिला खूप जास्त न्यूनगंड आहे स्वतःबद्दल. तुझ्यासारखे पैसे नाही आहेत माझ्याकडे, माझ्याकडे तुझ्यासारखा नवरा नाहीये, माझ्याकडे तुझ्यासारखं घर नाहीये, मी काही सुंदर नाहीये. तर ह्या ज्या सतत गोष्टी आपण स्वतःला कॉम्प्लिकेट करत असतो ना, त्यातून जे कॉम्प्लेक्स तयार होतात आणि त्यातून माणसामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. तशी ही मुलगी आहे की खरं तर ती खूप छान आहे, पण ती स्वतःला आवडत नाही. आणि त्या दोघींचे प्रवास खूप वेगळे आहेत. एका कोणत्या तरी दिशेने जाणारा प्रवास आहे, दोघींची दिशा एकच आहे पण प्रवासाचे मार्ग वेगळे आहेत. आणि जसे मार्ग बदलतात तसे त्याचे परिणामही बदलतात आणि प्रवासाची पद्धतही बदलते. मग तो प्रवास काय आहे हे तुम्हाला 11 नोव्हेंबरला कळेल थिएटरमध्ये. नक्कीच. सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेला हा नवा सिनेमा वजनदार आपल्या भेटीला येतोय आणि खूप छान वजनदार पेक्षाही वजनदार गप्पा आपण आज मारलेल्या आहेत. खूप छान छान उत्तरं तुम्ही दिलीत आणि खूप थँक्यू. खूप मस्त प्रश्न आज आले आणि आम्हाला खूप मजा आली. आम्ही फ्रेश झालो हा इंटरव्ह्यू देऊन आणि थँक्यू. आतापर्यंत मी जितक्या वेळेला टॉक टाइम मध्ये आले तर ही आजचा वॉज द बेस्ट टॉक टाइम आजपर्यंत. आमचा पण बेस्ट टॉक टाइम होता. खूप छान गप्पा, खूप छान फोन झाले आणि खूप छान प्रश्न विचारले. सो सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि असा आमचा पण बेस्ट वीकेंड झालेला आहे आज IBN लोकमतचा. त्यामुळे खूप शुभेच्छा मनापासून वजनदार आणि या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये सई आणि प्रिया आपल्या सोबत वजनदार गप्पा झालेल्या आहेत आणि आपल्याला सगळ्यांचाच वीकेंड अत्यंत छान गेलेला आहे, आणखी पुढे छान जाणार आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा IBN लोकमत.